नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. सगळे मुद्दा असं उपस्थित राहतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये बीड असेल, परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीय भाषा करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत. या संदर्भात काय म्हणतात? हे बघा, हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय होते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश दस असं म्हणताय, सुरेश दस अजित पवारांना म्हणले